गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, बेसिकली काल जर आपण पाहिलं तर आपल्याकडे पुन्हा एकदा मार्केट हे 25,000च्या वरती जाण्याची ट्राय करत होतं, परंतु हार्डली 10 पॉईंट तिथनं खाली येऊन ते बंद झालेलं आहे, साधारण 24,990च्या आसपास. तर आता याचा अर्थ काय आणि पुढे काय होऊ शकतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग हे काल पाहायला मिळालेलं आहे. US मार्केट हे बऱ्यापैकी डाऊनमध्ये क्लोज आहे. तर आता बेसिकली त्याच्यामागचा रिझन असा आहे की जॅक्सन होलमध्ये जी मीटिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये शुक्रवारी जे जेरम पॉवेल आहे तर ते रेट कट होणार की नाही होणार याच्या संदर्भातले जे काही ॲझम्पशन आहे त्यांचं ते मांडतील. ओके, त्यांची ती शेवटची मीटिंग असणार आहे. आणि आता साहजिकच आहे की एकंदर ट्रम्प आणि त्यांचे संबंध पाहता ते रेट कट करतील असं वाटत नाही कोणाला, परंतु जनरली अशाच वेळेस काहीतरी वेगळं किंवा उलटं घडत असतं, असं म्हणजे आजपर्यंतची हिस्ट्री आहे. परंतु आपल्या हातामध्ये काही नाही आहे, त्यामुळे आपण जे चाललं आहे आपण ते पाहू शकतो. आणि त्या भीतीनेच जे इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटला खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, आता त्यामुळे जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली डाऊन आहेत. आपलं मार्केट ऑलरेडी करेक्शन मोडमध्येच होतं. आत्ता कुठे वर यायला सुरुवात झाली होती, परंतु ग्लोबल सेंटिमेंट आता खराब व्हायला लागलं. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. ओके, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. मोर दॅन 100 पॉईंट्स जर समजा गॅप डाऊन ओपन झालं असतं तर आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे स्ट्रक्चरला असं म्हटलं असतं. तर आता बेसिकली जर पाहिलं तर डाऊन साईडला 24,800 आणि अप साईडला 25,000 ही एक सिलिंग लेवल आहे. याच्या दरम्यानच मार्केटला राहण्याची म्हणजेच कन्सॉलिडेशन होण्याची फार मोठी पॉसिबिलिटी आहे. का तर त्याच्यामागे रिझन आहे कालचा इंडिया विक्सचा चार्ट. इंडिया विक्स ऑलमोस्ट 4.5% डाऊन झालेला आहे काल आणि मार्केट वर येत होतं. म्हणजेच काय की जे 25,000वरती बसलेले कॉल रायटर्स आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटलेली नाही. ते कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणतो सेल जे काही त्यांचे केलेले कॉल्स आहेत तर ते कवर करत नव्हते. हे एकंदर त्या इंडिया विक्समधनं आपल्याला दिसत होतं. ओके, त्यामुळे 25,000 एवढ्या इझिली टेकआउट होईल अशी पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. त्यासाठी सडन काहीतरी न्यूज आली पाहिजे. आता ग्लोबली जर पाहिली तर फार चांगल्या न्यूज येण्याची तर काही पॉसिबिलिटी दिसत नाही. परंतु जर आपल्या लोकल गव्हर्नमेंटकडनं, इंडियन गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जर काही पॉझिटिव्ह न्यूज आली किंवा जसं स्टॉक स्पेसिफिक न्यूज आहेत, जसं काल रिलायन्सकडनं न्यूज आली त्यामुळे रिलायन्स चालला, तसं एखाद्या जे काही मेजर स्टॉक्स आहेत त्यांनी जर काही अनाऊन्समेंट्स केल्या तर मार्केटमध्ये एक गुड सेंटिमेंट क्रिएट होऊ शकतं आणि मार्केट 25,000 क्रॉस करून वर जाऊ शकतं. ओके, आता आपण आत्ता जर पाहिलं तर मार्केट आहे रेझिस्टन्स लेवलला, परंतु मार्केटचा रेझिस्टन्स आणि सपोर्ट हा अगदी जवळजवळ बनलेला आहे. त्यामुळे मार्केट जोपर्यंत एखादा ट्रिगर पॉईंट सापडत नाही तोपर्यंत एका चॉपी झोनमध्येच राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. डाऊन साईडला 24,800, अप साईडला 25,000. कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग हे त्याच दरम्यान खूप जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता GSTमध्ये जे नवीन रिफॉर्म्स येणार आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये, तर ते सगळं पाहता डाऊन साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. त्यामुळे 24,800 इझिली ब्रेक होणार नाही आहे हे लक्षात असू द्या. आणि अपसाईडला जाण्यासाठी काहीतरी एक थ्रस्ट पाहिजे, एक मेजर न्यूज पाहिजे, ती अजून काही भेटत नाही आहे. ओके, तर ती मे बी गुरुवारी एक्सपायरी आहे, त्यावेळेस जर काही गेम प्ले झाला तर होऊ शकतो. अदरवाईज शुक्रवारी जर जेरम पॉवेल यांनी कुणाच्याही मनात नसताना जर अचानक रेट कटची घोषणा केली किंवा मग रेट कट आता मी करणार आहे येणाऱ्या मीटिंगमध्ये वगैरे असं जर त्यांनी काही सांगितलं तर मग मात्र मार्केटमध्ये सेंटिमेंट एकदम रिवाईव्ह होऊ शकतं आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा IT स्टॉक्सना होऊ शकतो. ओके, त्यामुळे IT स्टॉक्स ऑलरेडी खूप डाऊन झालेले आहेत. ओके, त्यामुळे जर एखादी रॅली पाहायची म्हटलं, कारण ऑलरेडी ऑटोने रॅली दिलेली आहे. ओके, फार्मा तर काही रेसमध्येच नाही आहे. बाकी जर आपण पाहिलं तर FMCGने सुद्धा याच्यासोबतच रॅली केलेली आहे ऑटोसोबतच.
म्हणजे मोठी पाहता जे सेक्टर खूपच डाऊन आहे आणि ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ जर आली तर मार्केटला चांगल्यापैकी ते बूस्ट देऊ शकतं, ते आहे आय टी सेक्टर. ओके, त्यामुळे आय टी सेक्टरवरती आणि आय टी सेक्टरमधले ज्या टॉप कंपनीज आहेत TCS, इन्फोसिस, तर यांच्यामध्ये लक्ष ठेवायला बिलकुल हरकत नाही. ओके, सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु जे काही आपण म्हणतो की सध्या जिओपॉलिटिकल टेन्शन चालू आहे, तर त्याच्यामध्ये काय काय इझिनेस येतो आहे किंवा मग तिकडनं काय न्यूज येत आहेत, तर त्याला फार जास्त महत्त्व राहत आहे. ओके, तर पाहूयात की आज आपल्या दिवसभरामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने मार्केट प्ले आउट होतं आहे, रेंजमध्ये राहतं आहे का किंवा अजून काही घडतं आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण चेकआउट करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे की जो FISDRचा डेटा जो आहे, तर त्याच्यामध्ये FIS अगेन पुन्हा नेट सेलर्स झालेले आहेत. भले त्यांची क्वांटिटी कमी झालेली आहे, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं बाईंग केलेलं नाही आहे. कालसुद्धा त्यांनी 600 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे आणि DIs ऑलमोस्ट बायच करतायत. तर त्यांनी साधारण 2-2.5 हजार कोटीच्या आसपास बाईंग केलेलं आहे. तर मग पाहूयात की काय घडतं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.